हळूहळू विणलेलं नातं. सौरभ गोंगाट धक्काधक्कीतून आलेला माणूस होता, पण या वाड्यात पाऊल टाकल्यापासून त्याला जणू शांततेचा नवीन रंग मिळाला होता. पहिल्या आठवड्यातच तो अंगणात बसून शाळेतून येणाऱ्या अन्विताला पाहायचा. ती साडीची शेवटी जोड दुरुस्त करत, केस कोंबात गुंडाळत आलेली. तो फक्त बघत राहायचा. एक दिवस तो म्हणाला, तुम्ही शिक्षक आहात ना? अन्विता थोडी हळवी, हो, चौथीत शिकवते. मग तुम्हाला मुलांच्या गमती जमती खूप माहिती असतील. मला एक प्रश्न होता, मुलांच्या सारखे हसणं मोठी माणसं का हरवतात? अन्वितीने त्याच्याकडे बघितलं. कारण मोठी माणसं मनातल्या गोष्टी बोलत नाहीत, सगळं दडवतात. म्हणून हसूही दडून जातं. सौरभ शांतपणे म्हणाला, मग मी बोललो तर हसू परत येईल का? ती हसली. पहिल्यांदा मनापासून. त्याचं क्षणापासून काहीतरी नकळत त्याच्यामध्ये वाढू लागलं. ज्या भावनांना नाव देण्यासाठी कोणी धड डजावत नाही, पण तरीही त्या रोज थोड्या जास्त मजबूत होत जातात. दिवस गेले, जवळीक वाढली. आता दोघांचं वेळापत्रक जवळजवळ ठरलेलं होतं. सकाळी तो तिला चहा देणे, ती त्याच्या डब्यात 2 पोळ्या जास्त घालणे. संध्याकाळी त्या विहिरीजवळ बसून गप्पा, रात्री दोघं तारे मोजणं आणि त्या नीरव शांततेत न बोललेला संवाद. एकदा पावसाची रिमझिम सुरू होती. दोघे अंगणात उभे. सौरभने हात हवेत धरून पाणी पकडण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, लहान मुलासारखं वागता तुम्ही. सौरभ हसून म्हणाला, तू हसतेस तेव्हा माझ्यातलं लहान मूल जागं होतं. तिला त्या वाक्यावर हलकी लाज आली. तिच्या गालावर लालसर रंग चढला. सौरभला ते स्पष्ट दिसलं. दोघांचे डोळे भेटले. क्षणभर वेळ जड झाला. पाऊस, वारा, आकाश सगळं थांबल्यासारखं वाटलं. त्याच्या डोळ्यातलं रहस्य साऱ्या महिन्यात सौरभच्या चेहऱ्यात बदल दिसू लागला. वजन कमी होणं, डोळे खोल जाणं, रात्री उशीरपर्यंत फोन आणि एक अनामिक भीती. अन्विता विचारायची, सर्व ठीक आहे ना? तो नेहमी हसून उत्तर द्यायचा, हो, काही नाही. पण हसू डोळ्यापर्यंत पोहोचत नव्हतं. दिवस ज्याने सर्व काही बदललं. एक दुपारी सौरभ अंगणात बसला होता. हात थरथरत होते. अन्विता धावत गेली. काय झालं तुला? तो काही बोलला नाही, फक्त तिचा हात पकडला. त्याचा हात बर्फासारखा थंड. अन्वी, मला काही सांगायचं आहे. ती घाबरली. काय? सौरभच्या डोळ्यात आधीच पाणी आलेलं. मला कॅन्सर झालाय, 3रं स्टेज. अन्विताला काही ऐकूच आलं नाही. तिचं संपूर्ण शरीर हलायला लागलं. कधी तिचा आवाज तुटलेला. मुंबईतच तपासणी केली होती. माझ्याकडे वेळ नाही अन्वी, म्हणून पोस्टिंग इथे घेतली. शांततेत काही दिवस जगावं म्हणून. तो बोलत असताना तिच्या चेहऱ्यावरून अश्रू गळत होते. तक्रार नव्हती, राग नव्हता, फक्त भीती. तू का नाही सांगितलं मला? ती रडत विचारते. तो हळूच म्हणाला, तुझ्या डोळ्यातलं दुःख मला बघवत नाही. मी तुला रडवायचं नव्हतं. अन्वितीने त्याचा हात अजून घट्ट पकडला. आता काहीही झालं तरी मी तुझ्या सोबत आहे. आपण दोघं मिळून लढू. सौरभच्या डोळ्यात थोडीशी आशेची चमक आली. इलाज, वेदना आणि प्रेम. उद्यापासून उपचार सुरू झाले. कॅमोथेरपीचे दिवस. ज्याचे चेहऱ्यावरील केस गळले, रंग उडाला, पायामध्ये ताकद कमी झाली. पण अन्विता त्याला एकटं पडू देत नव्हती. औषध वेळेवर देणं, गरम सूप बनवणं, रात्री त्याचा हात धरून बसणं, डोळ्यात येणारे अश्रू त्याच्या समोर न दाखवणं. सौरभ कधी कधी म्हणायचा, अन्वी, तू हे किती दिवस करशील? मी तर. ती त्याच्या तोंडावर हात ठेवून म्हणायची, शांत, तू आहेस आणि मी आहे, बाकी देव पाहून घेईल. सौरभला तिचं ध्येय पाहून वाटायचं, ही मुलगी
माझ्यासाठी देवानेच पृथ्वीवर पाठवली आहे. एक छोटी इच्छा आहे का रात्री? सौरभ हळूच म्हणाला. अन्वी, मला एक फोटो फ्रेम करून देशील? तुझ्या हाताने बनवलेली. ती हसून म्हणाली, तू इतक्या छोट्या गोष्टी का मागतोस? कारण जिवंत राहिलो तर त्या फ्रेम मध्ये आपण दोघांचा फोटो ठेवेन आणि मेलो तर ही फ्रेम तुझ्या खोलीत राहील. अन्वीच्या गालावरून शांतपणे पाणी वाहू लागलं. शेवटचा दिवस जो तो आधीपासून ओळखत होता. त्या दिवशी हवामान वेगळंच होतं. अंगणात धुकं, मंद उजेड, पक्ष्यांचेही आवाज शांत. अन्विता चहा घेऊन खोलीत गेली. सौरभ खिडकीजवळ शांत बसला होता. तो म्हणाला, अन्वी, आज मी खूप हलका वाटतोय. त्या हलका शब्दात तिला मृत्यूची चाहूल ऐकू आली. ती त्याच्या जवळ बसली. त्याने तिचा हात आपल्या छातीवर ठेवला. धडधड मंद होती. अन्वी, मला माफ कर. तुझ्यासोबत आयुष्य जगता आलं नाही. ती रडत म्हणाली, काही बोलू नकोस. तू अजून माझ्यासोबतच आहेस. तो हळूच म्हणाला, मी थकलोय. आता जावंसं वाटतंय. अन्वी ती त्याच्या मांडीवर डोकं ठेवून रडत म्हणाली, मला सोडू नकोस. कृपा करून नको. सौरभ तिच्या केसावर हात फिरवत म्हणाला, प्रेम कधी मरत नाही अन्वी. शरीर जातं पण प्रेम नाही. मी जिथं जाईन तिथून तुझी काळजी घेईन. त्याचा श्वास मंद झाला. आवाज तुटला आणि शेवटच्या क्षणी त्याने तिचं नाव घेतलं, अन्वी. आणि त्याचे डोळे कायमचे मिटले. 2 वर्षानंतर आजही अन्विता त्याच वाड्यात राहते. दर सकाळी त्या जास्वंदीच्या झाडापाशी बसून त्याच्याशी बोलते, जो झाड सौरभने लावलं होतं. कोणी विचारतं, अन्विता, तू पुन्हा संसार का करत नाहीस? ती स्मित हास्य करत म्हणते, तो गेला पण त्याचं प्रेम अजूनही माझ्यासोबत आहे. मी लग्न नाही करत कारण मी आधीच कोणाची तरी आहे. रात्री ती आकाशाकडे पाहते. सगळ्यात चमकता तारा निवडते. ते तूच ना सौरभ? मजेत आहेस ना? वर आकाशात एक हलकी चमक दिसते. ती हसते. प्रेमाचं शरीर गेलं पण प्रेम अजूनही घट्ट जिवंत आहे. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवीन कवितेसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये.